आता बघूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 3186 कोटींचा अर्थसंकल्प सादर। नव्या प्रकल्पांसाठी 200 कोटींच्या कर्जाची तरतूद। अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावरती विशेष भर। केंद्र सरकारची बेकायदेशीर जुगार आणि बेटिंग वेबसाईटवरती मोठी कारवाई। 300 बेकायदेशीर वेबसाईट्स आणि ॲप ब्लॉक करण्यात आले। आतापर्यंत जवळपास 8400 बेकायदेशीर वेबसाईटवर कारवाई करण्यात आली। अनिल अंबानींची सीबीआय मुख्यालयामध्ये दुसऱ्या दिवशी ही चौकशी। एसबीआयच्या तक्रारीनुसार कर्जाचा निधी इतरत्र वळवल्याचा आरोप। यापूर्वी त्यांची 8 तास चौकशी करण्यात आली होती। सेन्सेक्स 850 अंकांनी वाढून आता 75,000 पोहोचलेला आहे, तर निफ्टीमध्ये 250 अंकांची वाढ झाली। आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळते। तर मुंबई प्रेस क्लबला धमकीचा ईमेल आलेला आहे। काल सकाळी मेल आल्याची माहिती मिळते। ईमेल पाठवणाऱ्याचं नाव निर्जा अजमल खान असं सांगितल्याचा ईमेलमध्ये उल्लेख आहे। प्रेस क्लब परिसरामध्ये पोलिसांकडून तपासणी केली जाते। ठाण्यातील एका रिक्षा चालकाची गॅस बिल भरण्याच्या नावाखाली 1,15,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। व्हॉट्सअपवरती आलेल्या एका लिंकवरती क्लिक करताच खात्यातून पैसे गायब झालेत। या प्रकरणी नौपाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नवापूर कृषी कार्यालयामध्ये 20,50,000चा जीएसटी घोटाळा उघड झालाय। माजी कृषी अधिकाऱ्यांसह कर सल्लागारावरती नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। एकाला अटक कसून एक जण फरार आहे। छत्तीसगडमध्ये आता धर्मांतर केल्यास जलमेटे पाहायला मिळणार आहे। विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आले। 25 लाख रुपये दंडही लागणार आहे, तर मदत करणाऱ्यांनाही तुरुंगवास होणार आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पतीनं दिलेल्या 12.5 कोटींच्या भेटीची फेरतपासणीचे निर्देश पाहायला मिळतात। 2019-20 दरम्यान या रकमेला अस्पष्ट असा जमा रक्कम मानून एकूण उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आली होती। त्या भेटीची सत्यता सिद्ध करण्याची शिल्पा शेट्टीला दुसरी संधी देण्यात आली।